कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रत्नागिरीत जनावरांना पायलागची साथ, खेडमधील पशुधनाच्या आरोग्याची चिंता, शेतकऱ्यांसमोर पायलागचं नवं संकट। पेण पालिका निवडणुकीत युतीत बिघाडी, तटकरेंनी महायुतीत मिठाचा खडा टाकला, आमदार दळवींचा पेणमध्ये गौप्यस्फोट। सावंतवाडीत धनशक्तीच्या वापराचा आरोप, साक्षी वंजारींचा विरोधकांवर हल्लाबोल, जनता पैशांच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही। आणि महाडमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न, विद्यार्थ्यांनी दाखवले वैज्ञानिक कौशल्य, आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर आधारित बनवले मॉडेल्स। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक चिंताजनक बातमी समोर येते। खेडमध्ये जनावरांना पायलाग या संसर्गजन्य रोगाची साथ पसरली असून यामुळे पशुधनाचं मोठं नुकसान झालंय। तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम संस्थेच्या गोशाळेत या रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसून आलाय। धक्कादायक म्हणजे गेल्या 1.5 महिन्यात या गोशाळेतील तब्बल 100हून अधिक गायी आणि वासरांचा पायलाग या रोगामुळे मृत्यू झालाय। गोशाळेत हजारो गायी असून रोगाचा वेगाने प्रसार होत असल्याने गंभीर चिंता व्यक्त केली जाते। पशुवैद्यकीय अधिकारी तात्काळ सक्रिय झाले असून इतर बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत। पायलागने खेड तालुक्यातील पशुधन धोक्यात आणलं असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होती आहे। नमस्कार, मी जयश्री भगवान श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्था गोशाळेतून बोलत आहे। आपल्याकडे गेली 1.5 महिने पायलाग हा एक रोग आणि काही आर्थिक आणि बाकीच्या काही गोष्टींमुळे आपल्याकडे 101 गायी वासरं वगैरे ही एक मेलेली आहेत। आपल्याकडे पौष्टिक आहार आणि काही दुसरी आर्थिक मदत नसल्यामुळे त्या गुरांची नुकसान झालेलं आहे। त्यामुळे काही दानशूर दात्यांनी व काही लोकांनी आपल्याला गोशाळेला मदत करावी हे मी लोकांना विनंती करते। आपल्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व डॉक्टरांनी खूप चांगली मदत केली आहे, त्यामुळे हा आजार आता आटोक्यात आलेला आहे। आता आपली गुरं खूप चांगली आहेत, पण त्यांना पौष्टिक आहार आणि काही आर्थिक मदत आणि चारा नसल्यामुळे त्यांना आता लोकांनी आर्थिक मदत करावी आणि पौष्टिक आहार वगैरे द्यावा ही विनंती करते। पेण नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापलंय। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पेण येथील प्रचार सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। तटकरेंनी महायुतीत मिठाचा खडा टाकत युती तोडण्यासाठी सुपारी दिल्याचा खळबळजनक दावा दळवींनी केला। पेणच्या राजकीय वर्तुळात या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे। कशाचा ताळमेळ अजिबात नाही आहे। खात्री होती की इथे एकतर्फे बीजेपी सीट लढेल असं एकंदर वातावरण इथे होतं, पण नेहमीप्रमाणे काही धृतराष्ट्र आहेत आपले जन्म आलेले आहेत, ते नेहमी महायुतीमध्ये काहीतरी मिठाचा खडा टाकतात आणि मग एका राष्ट्रवादीच्या बलाढ्य नेत्याने सुपारी दिली एकाला की काही झालं तरी महायुती तुटली पाहिजे, या अनुषंगाने तुला काहीतरी करावं लागेल। आणि त्रिवार सत्य आहे की या सगळ्या आता रायगडचं जे वातावरण बिघडलं, कारण कोण कोणाबरोबर चाललंय हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे। म्हणजे आघाडी युती हा धर्म कोणीच पाळला नाही आहे। आघाडीतले पण काही घटक नेते पक्ष आहेत ते युतीमध्ये आहेत, युतीतले काही तिकडे आहेत। मग आम्ही देखील गेर बदलला, आम्ही पण बोलून त्यांना कुठेतरी याला चेकमेट द्यायला पाहिजे। मग आम्ही काही काँग्रेस बरोबर गेलो, कारण यांना हरवले पाहिजे निश्चित आहे। आणि मग रोह्यापासून सुरुवात केली, रोह्याला मी अनेक भाष्य केली, हे त्रिवार सत्य आहे। परवा आपण बघितलं की पुण्यामध्ये पार्थ पवारचा घोटाळा निघाला, त्या घोटाळा मागचा सूत्रधार कोण आहे तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, हे त्रिवार सत्य आहे। आणि महाराष्ट्राने स्वीकारलं, तपासून बघितलं, विजिलन्स लागलं, बाबा महेंद्र दळवी एवढा आरोप करतायत, लोकांचं सत्य आहे का? त्रिवार सत्य आहे, काही लपवण्यासारखं नाही आहे। कारण त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघडं करणं हे त्यांची कायमची नीती आहे। आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं, आता ते अंगलट आले म्हणून मी दुसरा आरोप केला। किती स्वारी निघाली ना दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये बसायला चालली। तुम्हाला दिसेल की त्यांचे सुपुत्र येत्या 2 महिन्यामध्ये विधान परिषदेवरती जाताना कुठल्या पक्षाच्या आधारे जातात तेव्हा चित्र स्पष्ट होईल। कारण ह्या माणसाचा पूर्ण इतिहास अतिशय वाईट आहे, कधीही त्यांनी कार्यकर्ता नेता जगवलाच नाहीये। आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबात मंत्री
नाही ते झगडे करणार, पालकमंत्री पाहिजे झगडे करणार. आता या सगळ्या गोष्टीला आळा बसवला पाहिजे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोय. रायगडमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर घणाघाती टीका केली असून रायगडमधील राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे. विशेषतः त्यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर थेट निशाणा साधत अनेक गंभीर आरोप केलेत. माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या सडेतोड टीकेमुळे रायगडमधील स्थानिक राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. महेंद्र थोरवे सारखी नीच प्रवृत्ती ही निश्चितच रायगडची जनता ठेचून काढेल ह्या निवडणुकीच्या माध्यमातून. याच्यापेक्षा जास्ती मला काही बोलायचं नाही, कारण या अशा दुष्प्रवृत्तीला मला खरं तर त्या पातळीवर जाता येत नाही. पण जितका निषेध करते तेवढा करण्याचा मी निश्चितच मी बोलू शकत नाही, कारण मी एक सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्माला आलेलो. माझा DNA असेल, तटकरे साहेबांचा DNA असेल, हा चांगलाच आहे आणि जनसामान्यातला आहे. त्याच्यामुळे रायगडच्या जनतेला त्यांचा DNA माहिती आहे. त्यांनी कुठल्या सर्टिफिकेटची महेंद्र थोरवेंच्या हे आम्हाला काही आवश्यकता नाही. तटकरेंना पैशाचा नाज आहे, जनता त्यांना असं दाखवेल असं देखील टीका करतात. कोण म्हटलं? महेंद्र. आता पैशाचा माज थोरवेला आहे का अजून कोणाला आहे येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल. गेले 40 वर्षाहून अधिक कालखंड तटकरे साहेबांनी रायगडच्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे. त्याच्यामुळेच इतका प्रदीर्घ काळ ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकले. 2 टर्म जेमतेम झालेत, ते पण निसटते दुसऱ्यांदा आले. अधिकृतरित्या जर तिथे सुधाकर घाऱ्यांची घड्याळाचं चिन्ह असतं, यांचा टांगापलटी कधी झाला असता. पेण अर्बन बँकेच्या सुमारे 600 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिशिर धारकर निवडणुकीत मत मागण्यासाठी फिरत असल्यानं ठेवीदार संघर्ष समितीनं संताप व्यक्त केलाय. तब्बल 15 वर्षांपूर्वी घडलेल्या या घोटाळ्यात हजारो ठेवीदार आणि खातेदारांचे लाखो रुपये बुडाले. या काळात अनेक ठेवीदारांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत शिशिर धारकर यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. एवढा मोठा घोटाळा करूनही मत मागण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला असा संतप्त सवाल जाधव यांनी विचारलाय. पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचा प्रारंभापासून कार्याध्यक्ष आणखी लढाईमध्ये आहे आणि आता पुन्हा इलेक्शन आल्यावरती पेण अर्बनच्या बाबत गैरसमज पसरवण्याचं काम बँक बुडव्या धारकर करत आहे आणि त्याच्या बाबत लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आज ही पत्रकार परिषद घेत आहे. पेण बँक आणखीन त्याचा नगरपालिकेशी संबंध नाही, पण तरी सुद्धा शहराच्या विकास आघाडीच्या नावाखाली जे लोकांचे जीवन भकास केलेलं आहे ते समोर लोकांच्या आणून हे जे त्याचा अपप्रचार चालू आहे, आणखीन बँकेच्या ठेवीबद्दल सुद्धा गैरसमज पसरवले जातात, त्यासाठी आज ही परिषद घेण्यात आलेली आहे. आणि बँक बुडव्याला योग्य ते शासन झालंच पाहिजे. आतापर्यंत हे जे 88 मध्ये चौकशी झाली सहकार खात्याच्या कलम 88 प्रमाणे, त्याच्यात त्याला 23 कोटी 90 लाख प्रत्येक संचालकाला आणि काही कर्मचाऱ्यांना प्रमुख दंड झालेला आहे. त्याबाबत ही तातडीनं कारवाई झाली पाहिजे, कारण हा 24 साली ऑर्डर ही झाली त्या जे आहे 88चा आयोगाने नेमलेले, त्यांनी अतिशय सविस्तर 300-400 पानी अहवाल दिलेला आहे की कशा पद्धतीने घोटाळा झालेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी संचालकावर फिक्स केलेली आहे. आणि हे काम आता शासकीय अधिकारी आणि मंत्री महोदयाचं आहे. सहकार मंत्र्यांनी याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालून ही जे 758 कोटीचे अफरातफर झालेले आहे ते वसूल केले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरशीची लढत सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटानं रोह्यात कॉर्नर सभांचा धडाका लावला असून वॉर्ड क्रमांक 9 आणि 10 मध्ये झालेल्या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलंय. शिंदे यांनी नगराध्यक्षपदासाठी शिल्पा धोत्रे यांना पूर्ण पाठिंबा दर्शवत शिक्षणापेक्षा अनुभव महत्त्वाचा असल्याचं सांगितलंय. रोहा नगरपालिकेवर भगवा फडकल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील जल पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय. एक नवीन संकल्पना घेऊन आपण जातोय, कारण रोह्याची नगरपालिकेत आपण वेगवेगळे प्रश्न होत असतात,
परंतु एक महत्वाचा प्रश्न तो आज सगळ्यांसमोर सांगणार आहे की मी ही नगरपालिका मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरचा जो जल पुरस्कार आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेचा मिळतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जल पुरस्कार जो राष्ट्रीय पुरस्कार मिळतो त्या पुरस्कारासाठी ही नगरपंचायत ही नगर परिषद कशी यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे आणि ते करण्याचं काम या वॉर्डातच करायचं आहे. कारण तो जल पुरस्कार म्हणजे काय असणार आहे तर निश्चित मी मगाशी सांगितलं की कुंडलिका नदी आपल्याला पवित्र राखायचं आहे. कुंडलिका नदीचं पवित्र राखायचं आहे. रोयाला महिलांना पाण्याचं 24 तास पाणी द्यायचं आहे. सावंतवाडीत आगामी निवडणुकीपूर्वी धनशक्तीच्या वापरावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काँग्रेसच्या उमेदवार साक्षी वंजारी यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सावंतवाडीकरांचा आमच्यावरील विश्वास हेच आमचं सर्वात मोठं बळ आहे आणि पैशाच्या प्रलोभनांवर जनता कधीच डळमळणार नाही असं सांगत वंजारी यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलाय. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त करत विजयाचा दावा केलाय. मला असं वाटतं की सावंतवाडी हे एक असं शहर आहे की जिथे धनशक्तीचा वापर जरी झाला तरी सुद्धा मतदार हे काँग्रेसच्याच बाजूने राहतील आणि व्यक्तीच्या बाजूने राहतील. कारण चांगली नीतिमत्ता असलेल्याच व्यक्तीला सावंतवाडीकर आजपर्यंत निवडून देत आलेले आहेत. हा सावंतवाडीचा इतिहास आहे. म्हणून मी वारंवार हेच सांगेन की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडीचा मतदार, सावंतवाडीतली जनता ही फार वेगळी आहे. उच्च शिक्षित आहेत, सामंजस्य आहेत. त्यांना कळतं की कुठल्या व्यक्तीला निवडून द्यायला हवं, मग ते नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील. नाही, मतविभागणीचा विषय इथे नाही येणार. कारण मुळात ठाकरे सेनेच्या उमेदवारांपेक्षा काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते फार सक्षम आणि निवडून येणारे उमेदवार आहेत. हे तितकंच सत्य आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा ठाकरे सेनेपेक्षा आज काँग्रेसकडे फार चांगला पर्याय आहे आणि चांगला चेहरा आहे. याचं कारण असं की ठाकरे सेनेकडे उमेदवार नसताना सुद्धा पहिलं त्यांनी समीरा खलीलचं नाव पुढे केलं होतं आणि कुठेतरी ही सीट काँग्रेसकडे जातीये असं दिसायला लागल्यावर त्यांनी मग सीमा मटकर यांचं नाव पुढे केलं. सीमा मटकर ह्या जर राजकारणामध्ये जर सक्रिय असत्या, कुठल्या तरी पक्षाच्या जर त्या पदाधिकारी असत्या, संघटनेमध्ये जर त्या असत्या तर नक्कीच त्यांची तुलना करून आपण महाविकासमध्ये आपण तो निर्णय एकत्रितपणे घेतला असता. पण कुठल्याही पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा न करता, आमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता त्यांनी डायरेक्ट त्यांचा नगराध्यक्ष त्यांनी तो अनाऊन्स केला. कुठेतरी आमच्या काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा स्वाभिमान सुद्धा दुखावला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की सन्मानपूर्वक जर त्यांनी जर नगरसेवकांच्या जर आपल्या वाटाघाटी जर झाल्या असत्या तर नक्कीच आपण महाविकास आघाडी केली असती. त्यासाठी मी सुद्धा 2 पावलं मागे यायला तयार होते. पण अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारे ते सन्मानपूर्वक आम्हाला नगरसेवकच्या सीट द्यायला तयार नाहीत, म्हणूनच आमची महाविकास आघाडी झाली नाही. पण मला अतिशय आनंद होत आहे ह्या सर्व गोष्टींचा की लोकांसमोर आज चांगले पर्याय दिसत आहेत. आज लोकांसमोर आज चौरंगी लढत मोठ्या प्रमाणात दिसतेय. 4 चांगले पक्ष दिसत आहेत, चांगले उमेदवार दिसत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा चांगले चांगले उमेदवार दिसत आहेत. कारण थेट नगराध्यक्ष असल्यामुळे आज लोक व्यक्ती बघतायत, त्या व्यक्तीचं काम बघतायत, राजकारणात असलेलं काम बघतायत. आणि अशा पद्धतीने ही जी निवडणूक होणार आहे ती फार इतिहासात नोंद होईल असं मला एक एकंदरीत चित्र आता सध्याच्या परिस्थितीत दिसत आहे. लांजा नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या प्रचाराचं वातावरण चांगलंच तापलंय. सर्वच राजकीय पक्षांसोबत अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीत आपलं नशीब आजमावण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरलेत. याच पार्श्वभूमीवर लांजा कुवे संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटामाटात करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे या अपक्ष उमेदवारांना मिळत असलेला जनसंपर्क आणि पाठिंबा स्पष्ट दिसून येत होता. विशेष म्हणजे भाजपने बंडखोरी केलेल्या प्रियंका यादव यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबतच आणखीन 11 अपक्ष उमेदवार नगरसेवक पदासाठी आपले आव्हान उभे करत आहेत. या सर्व अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत लांजा कुवे संघटनेच्या माध्यमातून स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. मतदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देत हे उमेदवार निवडणुकीच्या शर्यतीत जोरदार टक्कर देत आहेत. या कार्यालयाच्या उद्घाटनामुळे अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला नवी गती मिळाली असून लांजा नगरपंचायत निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा एक अनोखं राजकीय नाट्य समोर आलं आहे. येथे माजी आमदार हुस्नबानू खलिफे आणि त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे हे मायलेक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या तिकिटावर हुस्नबानू खलिफे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत, तर जमीर खलिफे प्रभाग क्रमांक 6 मधून नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. खलिफे मायलेकांच्या उमेदवारीमुळे राजापूरच्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे. जनतेचा आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे राजापूरची जनता या अनुभवी मायलेकांच्या जोडीला पुन्हा एकदा संधी देते का, हे आता येणारा काळच ठरवेल. राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 2 डिसेंबर रोजी होत आहे आणि आम्ही त्या निवडणुकीमध्ये मी सर्व माझे 20 उमेदवार घेऊन उतरलेली आहे. माझ्या दृष्टीने ही निवडणूक ही फार प्रतिष्ठेची आहे, कारण या ठिकाणी मी सगळे जे उमेदवार घेतलेले आहेत ते यापूर्वीपासून या शहराची सेवा करतायत, शहरातील सर्व नागरिकांना मदत करतायत. याच्यात माझा मुलगा पण आहे. आम्ही मायलेक दोघेही आहोत. माझा मुलगा 6 नंबर व प्रभाग क्रमांक 6 मधून उभा आहे आणि मी नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे. मी माझ्या राजकीय कारकिर्दीला राजापूरपासून सुरुवात केली. पहिली मी राजापूरची नगरसेविका होते. 2 टर्म अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आले. नंतर मी 2001 मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली, बहुमताने जिंकली. त्याच्यानंतर पुन्हा 2006ला मी पुन्हा नगरपरिषदेची निवडणूक लढवली. मला या राजापूर शहरवासियांचा इतकं प्रेम मिळालं आहे, इतका आदर मिळाला आहे, इतकं मिळणं हे फार भाग्याचं लक्षण असतं आणि त्यातीलच मी एक भाग्यवान आहे. महाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन रायगड कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. महाड शिक्षण विभाग, पंचायत समिती महाड, रायगड कॉलेज ऑफ फार्मसी आणि महाड तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मविभूषण सत्येंद्रनाथ बोस विज्ञान नगरी येथे हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विकसित आणि आत्मनिर्भर भारत या महत्त्वपूर्ण संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे उत्कृष्ट दर्शन घडवले. इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून एकूण 94 आकर्षक आणि महत्त्वपूर्ण प्रतिकृती सादर करण्यात आल्या. यामध्ये शाश्वत शेती, हरित ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन तसेच आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या विविध महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत जोशी, प्रांताधिकारी पोपट ओमासे यांच्यासह शिक्षण आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आमच्या शाळेत सागर मित्र म्हणून संकलन सुरू केलेले आहे. तेथे आम्ही वापरलेल्या प्लास्टिक दर सोमवारी आम्ही गोळा करतो आणि मग तुम्ही तुमच्या घरातील सुका कचरा भंगारवाले मार्फत रिसायकल करण्यासाठी पाठवायचा. मग शिल्लक राहतो तो ओला कचरा, त्याच्यासाठी आम्ही कंपोस्ट खत तयार केलाय. ते कुंडीत, परसबागेत आणि शेतीसाठी तर उत्तमच आहे आणि ते त्याला तयार व्हायला 22 ते 25 दिवस लागतात. आणि हे आहे कलकी. कलकी तयार व्हायला 5 ते 6 दिवस लागतात. ते उमराच्या फळापासून आणि बांबूवरच्या जी भुशी असते त्याच्यापासून तयार केले आहे. जे सांडपाणी असतं ना, त्याचा घाण वास येतो आणि त्याच्यावर मासे चिरडे येऊन बसतात. तर समजा रात्री भांडी घासली आणि ते भांडी घासून झाल्यानंतर बाहेर ते पाणी साचलं असलं ते आपण बाहेर पाणी तर नाही होत, तर ते आपण मोडीत ओतलं की त्या सांडपाणीचा घाण वास येत नाही आणि त्याच्यावर मासे चिरडे बसत नाही. आहे ना सोप्पा? थँक्यू, धन्यवाद. या प्रदर्शनामध्ये प्रत्येक शाळेच्या मुलांना देखील सहभाग घेतलाय. त्यांचे मॉडेल्स मांडलेले आहेत. खूप छान मॉडेल्स पण आहेत. आम्ही पाहिले तर खूप छान आहेत. त्याच प्रकारे जर अशी संधी प्रत्येक शाळेने जर या प्रदर्शनात भाग घेतला तर मुलांच्या अंगी असणारी जी नवनिर्मिती क्षमता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, हा विकसित होण्यासाठी नक्कीच या प्रदर्शनामधून वाव मिळणार आहे. तर ह्या शाळेने ज्या सुविधा दिल्या त्या उत्तम प्रकारे सोय केलेली आहे. नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे नुकतेच उत्साहात उद्घाटन झाले. शालेय विद्यार्थी पालक संघाचे उपाध्यक्ष तुषार जाधव पाचलकर यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक कैलास सत्रे आणि उपमुख्याध्यापक कैलास म्हात्रे प्रमुख उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याला इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक चव्हाण सर, ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल मोरे, विद्यार्थी पालक संघाच्या सचिव स्नेहा जोशी, सर्व क्रीडा शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आठवडाभर चालणाऱ्या
या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। यात गोळाफेक, बुद्धिबळ, लांबोडी यांच्यासारख्या वैयक्तिक खेळांचा समावेश आहे, तर रस्सीखेच आणि डॉजबॉल यांच्यासारख्या सांघिक खेळांचा देखील रोमांच अनुभवायला मिळणार आहे। या क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल आणि शारीरिक तंदुरुस्तीचं महत्त्व देखील अधोरेखित होईल, असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं आहे। जनार्दन भगत शिक्षण प्रसार संस्थेच्या आमच्या चांगुलपणा ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये या वर्षाच्या क्रीडा स्पर्धाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे। शाळा आणि संस्थेच्या परंपरेप्रमाणे अनेक आपले गोष्टी ठरल्या आहेत, त्यापैकी क्रीडा महोत्सव, वार्षिक क्रीडा महोत्सव, सहल, स्नेहसंमेलन ह्या गोष्टी नियमित होत असतात। त्यापैकी हा जो क्रीडा महोत्सव आहे मुलांना आवडणारा नेहमीचा त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो। अनेक त्यांच्या स्पर्धात्मक गोष्टीमध्ये या तिथे शिकत आहेत। त्यांच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा क्रीडा महोत्सव एक आठवडाभर चालणार आहे। यामध्ये सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या विविध क्रीडा प्रकारात भाग घेत आहेत आणि हा अशा प्रकारे छानपैकी मुलांचा आवडीचा विषय आहे, असा हा आठवडाभर चालणारा क्रीडा महोत्सव आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।